चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विरारला अजून एक मंदिर ओपन होते. आता याच्या आधी पण एक मंदिर ओपन झाले द्वारकाधीश, त्याची आपण प्राणप्रतिष्ठाला गेलो. आता पण एक मंदिर ओपन होतोय जे की जैन समाजाचे आहे. कोणते मंदिरने कुठे आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला आता आपण तिकडे जाऊया. तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला विरार वेस्ट, पूनम पार्क, ग्लोबल सिटी कोणाला विचारलं तर तुम्हाला तिथे येऊन सोडेल. हे बघा, ही जी बिल्डिंग दिसते त्याच्या साईडला हे सुंदर मंदिर बांधण्यात आले. तिचा कार्यक्रम चालू झाला 29 जानेवारी ते 6 ते 7 फेब्रुवारी दरम्यान प्राणप्रतिष्ठा आहे या मंदिराची. तेच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. हे बघा, असे 6 ते 7 दिवस नवनवीन कार्यक्रम आहेत या मंदिरामध्ये. 5 तारखेला तर खूपच मोठा कार्यक्रम आहे, तर नक्की या मंदिरात. बघा, तुम्हाला बोललो ना, 29/6/2026 ते 6/2 कार्यक्रम आहे. तेव्हा मंडप प्राणप्रतिष्ठा ज्यांनी मंदिर वगैरे बांधले त्यांची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. चला, कार्यक्रम चालू आहे. आता आपण डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. बघा, बाहेर तर तुम्हाला दिसते. आता गाभाऱ्यामध्ये आपण जाऊन काय काय ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे ते भगवान महावीरांची. हे बघा, त्यानंतर बघा इथे प्राणप्रतिष्ठा वगैरे थोडे कार्यक्रम चालू आहेत आता. हे बघा, शेषनागावरती देवीची मूर्ती आहे. त्यानंतर ते बघा महावीरांची मूर्ती आहे. त्यानंतर हे बघा कलाकृती बघा किती, जशी द्वारकाधीश मंदिरात कलाकृती आहे तशी सुंदर अशी कलाकृती या मंदिरात आहे. हे बघा, इथे आहेत भगवान महावीर. बघा, सुंदर अशी मूर्ती आहे, पूर्ण मार्बलची आहेत. हे बघा, या साईडला पण तुम्हाला मूर्त्या दाखवलो. ही पण सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, बघू शकता तुम्ही मूर्त्यांच्या वरती बघा देवी वगैरे आहेत. तुम्ही झूम करून नक्की बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला पण बघूया, अशा 3 मूर्त्या पहिल्या आहे स्टार्टिंगलाच. हे बघा, सुंदर अशी मूर्तीच आहे ही पण. बघा, आता गाभाऱ्यातील परिसर तुम्हाला दाखवणार. हे बघा, सुंदर अशा कलाकृती आहेत. हे बघा, तुमचे बघूनच मन प्रसन्न होईल. जसे द्वारकाधीशला कलाकृती केलेले आहेत तसेच कोरीव काम या मंदिरात सुद्धा केलेले आहे. हे बघा, वरती पूर्ण कोरीव काम आहे मंदिरात, पूर्ण व्हाईट मार्बल आहे या मंदिराला. हे बघा, ही सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर हे बघा, जिथं मेन मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवतो. एकदा झूम करून तुम्ही नक्की बघा. हे बघा, हीच ती सुंदर मूर्ती आहे जी खास आकर्षण आहे या मंदिरातील. हे बघा, अजून पण महावीरांच्या खूप अशा मूर्ती आहेत भगवान महावीरांच्या. हे बघा, इकडे वेगवेगळे रूप दाखवण्याचे प्रयत्न केलेत. आणि कलाकृती बघा तुम्ही कसं सजवलेलं आहे हे मंदिर. करण्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे आता 5-6 दिवस कार्यक्रम चालू आहे. आपण आज आलो आहे. हे बघा, वरती दाखवतो तुम्हाला पूर्ण घुमट. बघा, काम बघा कसं सुंदर आहे. तसा द्वारकाधीश मंदिरात काम आहे, सेम टू सेम काम तुम्ही बोलू शकता. पण हे सुंदर असे काम आहे, पूर्ण व्हाईट मार्बलचे काम आहे. हे बघा, इथे पण बघू शकता. आता आपण मंदिराच्या बाहेर बघूया डाव्या साईडला. तिथे काय काय ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल कारण तिकडे कार्यक्रम वगैरे पण आहेत. हे बघा, इथं पण एक सुंदर अशी मूर्ती आहे. आपण पहिल्यांदा जैन मंदिरामध्ये आलो, त्यामुळे आपल्याला कोणत्या मूर्त्या वगैरे आहेत त्याची काही एवढी आयडिया नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवणार आहे. सुंदर असे मंदिर जे की सुरू होणार आहे 6 ते 7 तारखेपासून. आता सुरू झाले भक्तांसाठी. हे बघा, सुंदर अशी इथे पण कलाकृती दाखवण्यात आली आहे. बघा, मार्बलमध्येच बघू शकता तुम्ही. हे डाव्या साईडचे आहे. बघा, इथे काम चालू आहे, थोडाफार राहिला आहे, तोही होणार आहे आता. हे बघा, इकडे सर्व जमा झाले. तिकडे घंटी वगैरे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याच्या आधी बघा तुम्ही, ही मंदिराची बॅकग्राऊंड आहे पाठच्या साईडला. हे बघा, हे मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी कोरलेलं आहे. त्याला नक्की काय बोलतात हे पण मला माहीत नाही, कारण मी पहिल्यांदाच जैन मंदिरामध्ये आलो व्हिडिओ करायला. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे काय आहे ते. हे बघा, इथे साधू संत वगैरे येतात त्यांच्यासाठी आहे ते राहण्याची सोय केलेली आहे इकडे.
बघा आता मंदिराच्या आपण उजव्या साईडला आहोत. तिकडे बघा लाइटिंग वगैरे केली तुम्हाला दाखवतो. आता उजव्या साईडला काय बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. कारण आपण डाव्या साईडने आलो आणि तुम्हाला मंदिराचा पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे दाखवलं. टोटल मंदिर कसं आहे तेही दाखवलं. हे बघा इथे पण तेच सेम आहे. नंतर हे बघा कशी सजावट केलेली आहे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी. आणि इथे पण बघा सुंदर अशी मूर्ती आहे. त्याच्या साईडला पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत. त्या पण तुम्ही नक्की बघा. आणि कलाकृती तुम्हाला दाखवतो. हे बघा कशा मूर्त्या बनवल्या तिथे. सुंदर अशी कोरीव काम केलेलं आहे. की ती बघूनच मन प्रसन्न होईल असे हे मंदिर आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या. आणि विरारमध्ये येत आहे तर तुम्हाला तर माहिती आहे जीवदानी देवी मंदिर, बारुंडा देवी मंदिर, त्यानंतर द्वारकाधीश मंदिर आणि आता हे सुरू झाले. म्हणजे खूप सुंदर असे मंदिर तुम्हाला मध्ये विरारमध्ये पाहता येतील. तर विरारला नक्की या तुम्ही. बघा इथे थोडाफार काम बाकी आहे. तोही काही दिवसात होणार आहे ते. आणि मंदिर आता भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर इकडे बघू शकता लाइटिंग कशी दिली. लाइटिंग पण एक वेगळ्या प्रकारे दिली इकडे. हे बघा बघू शकता सुंदर अशी लाइटिंग आहे. मंदिराच्या आवारात तुम्ही आलात तर तुमचे मन खूपच प्रसन्न होणार. मी रात्री आलोय. बघा इथला व्ह्यू दिसतोय मंदिराचा. पूर्ण व्हाईट मंदिर आहे. या साईडला बघा कार्यक्रम चालू आहे. आणि आता पुन्हा तुम्हाला डाव्या साईडची मी दाखवतोय काय काय आहे नक्की. कलाकृती पुन्हा एकदा दाखवणार तुम्हाला. चारी साईडनी मंदिर. त्यानंतर आपण निघणार आहोत. बघा मंदिर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही मूर्त्यांची मला नावं माहीत नाहीत त्यामुळे मी बोललो नाही. पण तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण पुन्हा या मंदिरामध्ये येणार आहोत विजिट करायला. हे बघा इथे घंटा वगैरे आहे सर्व लावायचे. चला फायनल आलोय घरी. तर आज आपण एका मंदिरामध्ये गेलो ज्याची की प्राणप्रतिष्ठा चालू आहे आता. 2-3 दिवस अजूनही कार्यक्रम आहे. तर तुम्ही फॅमिलीला घेऊन नक्की या मंदिरात जा. आणि इकडे आलात विरारला तर द्वारकाधीश मंदिरात पण जा. त्याचा पण आपण व्हिडिओ टाकला आहे तोही नक्की बघा. आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.